काश्मीर वादात ट्रम्प यांची उडी घेण्याचा प्रयत्न, काश्मीरवर तोडगा निघू शकतो का हे पाहण्यासाठी भारत पाकच्या नेतृत्वाशी चर्चा करणार डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी तासभरापासून बैठक सुरू, अजित डोवालसह तिन्ही दलांचे प्रमुख बैठकीला उपस्थित. जम्मू काश्मीर पंजाबसह राजस्थान सीमेवरील परिस्थिती पूर्वपदावर, जैसलमेरमध्ये 3 दिवसांनंतर बाजारपेठा सुरळीत सुरू. अमृतसरमध्ये अद्यापही रेड अलर्ट, अनेक दुकानं बंद, रस्त्यावरची वर्दळ मंदावली. काही वेळेपूर्वीच अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत. थोड्याच वेळात लखनौत ब्रह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीचं उद्घाटन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्घाटन करणार. प्रादेशिक औद्योगिक विकासाला धोरणात्मक चालना मिळणार. पाकिस्तानच्या हालचालींवर भारतीय सैन्याची करडी नजर, युद्धविरामाचं उल्लंघन झाल्यास भारतीय सैन्यांना उत्तर देण्यास सूट, कडक पावलं उचलण्याचे आदेश दिलेत. परराष्ट्र मंत्रालयाचा पाकला इशारा. भारत पाकिस्तानकडून परस्पर संमतीनं युद्धविरामासाठी पाकच्या डीजीएमओचा फोन. भारताकडून आपल्या अटी शर्तींवर युद्धविरामाचा निर्णय, उद्या पुन्हा दोन्ही डीजीएमओमध्ये चर्चा होणार. भारत पाक शस्त्रसंधीची घोषणा वॉशिंग्टन डीसीमधून कशी झाली? भारतानं शिमला कराराचा त्याग केला का? काँग्रेसच्या जयराम रमेश यांचा सवाल. संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यासह सर्वपक्षीय बैठकीची मागणी. काश्मीरमधील आरएसपुरा सेक्टरमध्ये बीएसएफचे उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज शहीद, तर राजौरीमधील गोळीबारात हिमाचल प्रदेशचे सुभेदार मेजर पवन कुमार यांना वीरमरण. अटारी बॉर्डरवर सध्या तणावपूर्ण शांतता, बॉर्डरवर सध्या कोणालाही प्रवेश नाही. सुरक्षेच्या खबरदारीसाठी बीएसएफ जवान अलर्ट मोडवर. भारत पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई थांबवण्यावर एकमत, मात्र सिंधू जलकरार स्थगितीचा भारताचा निर्णय कायम. 12 तारखेला डीजीएमओमध्ये केवळ युद्धासंदर्भातच चर्चा होणार. सलग तिसऱ्या दिवशी सलाल धरणाचे दरवाजे उघडले, सलाल धरणाचे 5 दरवाजे उघडल्याची माहिती. युद्धविरामानंतर भारत आणि पाकिस्ताननं आपले हवाई क्षेत्र उघडले, पण भारत पाकमध्ये एकमेकांच्या विमानांना उड्डाण बंदी. कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच, पाकच्या युद्धविराम उल्लंघनानंतर क्रिकेटर वीरेंद्र सेहवागचं ट्विट. इस्रायलच्या गाझावरील हवाई हल्ल्यात 23 पॅलेस्टिनींचा मृत्यू. गाझा आरोग्य मंत्रालयानुसार युद्धात आतापर्यंत 52,800हून अधिक लोक मृत्युमुखी, तर 1 लाखांहून अधिक लोक जखमी. लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही निधी वळवला नाही, योजनेत काम करणाऱ्या अधिकाऱ्याची माहिती. निधी वळवल्याचा संजय शिरसाट यांचा काही दिवसांपूर्वी दावा. मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अनावरण. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांसह अन्य नेते उपस्थित राहणार. जालना जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई, 137 टँकरने पाणी पुरवठा. बदनापूर तालुक्यात सर्वाधिक 98 टँकरने पाणी पुरवठा सुरू. युनूस सरकारकडून बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पार्टीवर बंदी, दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत बंदी घालण्याचा निर्णय. यंदा मोसमी पाऊस नियोजित वेळेत भारतात दाखल होण्याची चिन्ह, केरळमध्ये 27 मे रोजी मोसमी पाऊस दाखल होण्याचा अंदाज. राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा, उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय. 16 मे पासून आयपीएल पुन्हा सुरू होण्याची शक्यता, परिस्थिती सामान्य झाल्यानं धर्मशाळा वगळता इतर सर्व ठिकाणी सामने खेळवता येणार असल्याची माहिती.